Student, in today's lecture we are going to start our last preparation method of alcohol from Grignard reagent and aldehyde ketone is treated with aldehyde ketone and to prepare alcohol. Okay, तर लास्ट लेक्चर मध्ये आपण जी प्रिपरेशन मेथड पाहिली ती आपली होती बाय रिडक्शन ऑफ aldehyde and ketone using various type of रिड्युसिंग एजंट आपण तिथे यूज केले. ओके, त्याच्यामध्ये जो फर्स्ट रिड्युसिंग एजंट आपण यूज केला तो होता आपला सोडियम मर्क्युरी अँड वॉटर. त्याला आपण सोडियम अमॅल्गम अँड वॉटर असं म्हटलेलं. ओके, तर सोडियम अँड मर्क्युरी ऍड मिक्स केला आणि थोडंसं वॉटर ऍड केलं तर तुम्हाला नेसंट हायड्रोजन मिळाला. ओके, आणि जो हा नेसंट हायड्रोजन मिळालेला आहे तो आपण रिडक्शन साठी यूज केलेला. ओके, म्हणजे रिडक्शन साठी तुम्हाला नेसंट हायड्रोजन मिळत जातील, म्हणजे जेवढे हवे असतील नेसंट हायड्रोजन तेवढे तुम्हाला मिळत जातील. सो आपण ह्याला म्हणणार दिस इज द फॅक्टरी ऑफ नेसंट हायड्रोजन. ओके, त्यानंतर आपण जो सेकंड रिड्युसिंग एजंट यूज केला किंवा तिथे आपण कॅटॅलायटिक रिडक्शन केलं. ओके, त्याच्यामध्ये आपण निकेल कॅटॅलिस्ट अँड हायड्रोजन यूज केला किंवा तुम्ही तिथे प्लॅटिनम कॅटॅलिस्ट अँड हायड्रोजन यूज करू शकता किंवा पॅलॅडियम कॅटॅलिस्ट अँड हायड्रोजन यूज करू शकता आणि तिथून आपल्याला नेसंट हायड्रोजन मिळालं, तिथे आपलं रिडक्शन झालं. ओके, त्यानंतर आपण जो लास्ट रिड्युसिंग एजंट पाहिला तो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड और सोडियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके, दिस इज माइल्ड रिड्युसिंग एजंट. तर आपण जेव्हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह टॉपिक पाहिलेला, ओके, तेव्हा तिथे आपण ग्रिग्नार्ड रिएजंट आपण प्रिपेअर केला होता. ओके, ग्रिग्नार्ड रिएजंट इज नथिंग बट अल्काइल मॅग्नेशियम हलाइड, त्याला तुम्ही अल्काइल मॅग्नेशियम हलाइड म्हणलेलं. ओके, तर तो आपण तिथे अल्काइल हलाइड घेतलेला. ओके, इज ट्रीटेड विथ मॅग्नेशियम आणि तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट मिळाला. ओके, सो मॅग्नेशियम गोज ऑन अल्काइल ग्रुप अँड हॅलोजन ॲटम इन बिटवीन अल्काइल ग्रुप अँड हॅलोजन ॲटम. सो यू प्रिपेअर ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, ग्रिग्नार्ड रिएजंट इज अल्काइल मॅग्नेशियम हलाइड त्याला म्हटलेलं. आता आपण जी प्रिपरेशन मेथड बघणार आहोत अल्कोहोलची तिथे आपण ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करणार आहोत आणि ग्रिग्नार्ड रिएजंटचा आपण अजून एक यूज सांगितलेला आहे. दिस इज युजफुल फॉर सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री. वी कॅन प्रिपेअर अल्डिहाइड, वी कॅन प्रिपेअर केटोन्स, वी कॅन प्रिपेअर कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, तर आता आपण इथे बघा अल्काइल मॅग्नेशियम हलाइड, दिस इज ग्रिग्नार्ड रिएजंट. अल्काइल magnesium halide, alkyl magnesium halide, this is Grignard reagent, is treated with ketone or aldehyde. Okay, आता इथे आपण aldehyde सपोज घेतलं, aldehyde in presence of dry ether, in presence of dry ether. आता इथे जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तेव्हा मी तुम्हाला हेही सांगितलेलं की जो ग्रिग्नार्ड रिएजंट असतो तो तुम्ही ड्राय इथर मध्ये ठेवला जातो. ओके, का ड्राय इथर मध्ये ठेवला जातो तर जो ग्रिग्नार्ड रिएजंट जर वॉटरच्या संपर्कात आला तर MgXOH बाहेर पडतो आणि जो हायड्रोजन असतो तो इथे अटॅच होतो अल्काइल ग्रुपला आणि तुम्हाला अल्केन मिळतं. ओके, त्यामुळे तुम्हाला जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तो ड्राय इथर मध्ये ठेवावा लागतो. ओके, आता इथे काय होईल बघा, आता इथे बघा हा जो ऑक्सिजन ऍटम आहे, आता इथे RMgX हे जे आहे RMgX. ओके, तुम्हाला माहिती आहे मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी +2 आहे आणि हॅलोजनला तुम्ही -1 देता. आता अल्काइल ग्रुप जो आहे तो -1 असेल. ओके, म्हणजे -1 इथे +2 दिस -1 नेट चार्ज येईल 0. ओके, म्हणजे जो अल्काइल मॅग्नेशियम हलाइड जो आहे त्याच्यातला जो अल्काइल ग्रुप आहे तो निगेटिव्हली चार्ज असेल आणि जो MgX जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज असेल. ओके, आता इथे काय होईल बघा, हा जो ऑक्सिजन आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, सो जो इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल. ओके, आणि त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येईल ऑक्सिजनवरती अँड कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, इट इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट. ओके, आता हा जो R आहे अल्काइल ग्रुप, ओके, मायनस आहे तो पॉझिटिव्ह कडे जाईल. ओके, या कार्बन वरती अटॅच होईल आणि जो MgX आहे तो ऑक्सिजन कडे जाईल. ओके, निगेटिव्ह पॉझिटिव्ह इथे बॉन्ड फॉर्म होईल आणि तुम्हाला काय मिळेल बघा, RHH. ओके, आणि OMgX.
त्यानंतर तुम्ही हायड्रोलिसिस करणार आहात. ओके, हायड्रोलिसिस ऍसिडिक मीडियम, मी असं लिहिते ऍसिडिक मीडियम. आता हा जो MgXOH आहे तो बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळेल बघा, RCH2OH मिळेल. RCH2OH म्हणजे अल्काइल ग्रुप, तुम्हाला अल्कोहोल इथे मिळेल. काय मिळेल? अल्कोहोल. ओके, म्हणजे ग्रिग्नार रिएजंट मध्ये काय होईल, एक कार्बन ऍटम आहे तो इन्क्रीज होणार आहे. ओके, तर आपण जी लास्ट प्रिपरेशन मेथड पाहिली बाय फ्रॉम रिड्युसिंग एजंट, त्याच्यामध्ये जेवढे रिएक्टंट मध्ये कार्बन ऍटम होते तेवढेच प्रोडक्ट मध्ये कार्बन ऍटम होते. ओके, तसं इथे नाहीये. ग्रिग्नार रिएजंट जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला इथे प्रोडक्ट मध्ये कार्बन ऍटम इन्क्रीज होत जाते. ओके, आपण आता एक स्पेसिफिक एक्झाम्पल बघूया कसं बघा ते. सपोज मी इथे घेते इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड CH3CH2 MgBr. दिस इज इथाइल magnesium bromide. Ethyl magnesium bromide is treated with formaldehyde. मी ते अल्डिहाइड यूज करते. दिस इज formaldehyde. In presence of dry ether. आता तुम्हाला काय मिळेल बघा, मी जसं मगाशी मेकॅनिझम दाखवलं तसं इथे हा जो MgBr आहे तो पॉझिटिव्ह असेल आणि जो हा CH3CH2 आहे तो काय असेल, निगेटिव्ह असेल. ओके, अल्काइल ग्रुप जो आहे तो निगेटिव्ह असेल आणि हा MgBr आहे तो पॉझिटिव्ह असेल. आणि इथे जो ऑक्सिजन इलेक्ट्रॉन खेचून घेतल्यानंतर काय होईल, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्जन इथे सिंगल बॉन्ड मध्ये होईल. आता हा जो निगेटिव्हली चार्ज अल्काइल ग्रुप आहे तो कार्बन वरती अटॅक करेल तो, आणि जो हा MgBr आहे तो ऑक्सिजनकडे जाईल. म्हणजे तुम्हाला कसं मिळेल बघा, इथे CH3CH2 CHHOMgBr असं मिळेल. त्यानंतर तुम्ही काय करणार आहात, इथे हायड्रोलिसिस करणार आहात इन ऍसिडिक मीडियम. आता इथे बघा हा जो MgBr आणि OH काय बाहेर पडेल, MgBr and OH बाहेर पडेल बाय प्रोडक्ट, आणि तुम्हाला काय मिळेल CH3CH2 CH2OH. हा जो हायड्रोजन आहे तो इथे ऍड होईल आणि CH3CH2 CH2OH मिळेल. CH3CH2 CH2OH मिळेल. दिस इज प्रोपाइल अल्कोहोल. दिस इज एन प्रोपाइल अल्कोहोल. काय मिळालं तुम्हाला, एन प्रोपाइल अल्कोहोल. आता इथे बघा इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड मध्ये बघा हा जो ग्रिग्नार रिएजंट आहे त्याच्यामध्ये 2 कार्बन ऍटम आहेत आणि प्रोडक्ट मध्ये किती मिळाले तुम्हाला, 3 मिळाले. ओके, म्हणजे ग्रिग्नार रिएजंट मधला 2 आणि इथे जो आपण अल्डिहाइड घेतलाय त्याच्यामधला 1 मिळून तुम्हाला इथे प्रोडक्ट मध्ये 3 कार्बन ऍटम मिळाले. ओके, म्हणजे कार्बन ऍटम काय होत आहेत, इन्क्रीज होत जात आहे. कळालं का तुम्हाला? बघा इथे सपोज इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड आपण ग्रिग्नार रिएजंट घेतलेला आहे, तो जर आपण फॉर्मल्डिहाइड इथे घेतलेला आहे त्याच्याबरोबर जर ट्रीट केलं तर जो MgBr जो पॉझिटिव्ह पार्ट आहे तो ह्या ऑक्सिजनला ऍड होईल आणि निगेटिव्हली चार्ज जो अल्काइल ग्रुप आहे तो या कार्बनला ऍड होईल. दिस इज पॉझिटिव्ह. ओके, आणि तुम्हाला काय मिळेल, हे जे आहे ते ट्रान्झिशन स्टेट इथे मिळेल तुम्हाला. ओके, त्यानंतर जर तुम्ही हायड्रोलिसिस केले इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम तर तुम्हाला काय मिळेल, एन प्रोपाइल अल्कोहोल. ओके, कार्बन ऍटम काय होतील, इन्क्रीज होत जातील आणि तुम्हाला MgBrOH हे मिळेल. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथाइल magnesium bromide. This is ethyl magnesium bromide. आता इथे आपण जे कशाबरोबर ट्रीट करूया, ऍसिटल्डिहाइड यूज करूया, CH3C_OH. ओके, आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये इथे आपण फॉर्मल्डिहाइड वापरलेलं, आपण इथे आता ऍसिटल्डिहाइड वापरूया. ऍसिटल्डिहाइड. ओके, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर.
इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता इथे काय होईल बघा, हा जो पॉझिटिव्हली पार्ट आहे म्हणजे बघा इथे CH3 MgBr. ओके, तुम्हाला सांगितलेलं आहे मॅग्नेशियम वरती +2 चार्ज असेल, Br वरती इथे -1, अल्काइल वरती -1, म्हणजे इथे नेट चार्ज 0 होईल. आणि हा जो इथे अल्काइल ग्रुप आहे त्याच्यावरती मायनस चार्ज असेल आणि जो MgBr आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल. ओके, सो इथे जर इथे हे जे इलेक्ट्रॉन जर ऑक्सिजनने खेचून घेतले स्वतःकडे तर त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि कार्बन वरती काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. सो हा जो अल्काइल ग्रुप आहे तो कार्बन वरती ऍड होईल आणि जो हा MgBr आहे तो ह्या ऑक्सिजनकडे जाईल आणि तुम्हाला काय मिळेल बघा इथे CH3 CH2 CH3 H O MgBr. ओके, आता आपण जर हायड्रोलिसिस केलं बघा इथे हायड्रोलिसिस केलं, दिस इज ट्रान्झिशन स्टेट इन ऍसिडिक मीडियम. आता हा जो MgBr आणि हा OH तो MgBr OH बाहेर पडेल आणि जो हा हायड्रोजन आहे तो इथे ऍड होईल आणि इथे तुम्हाला काय मिळेल CH3 CH2 CHOH. हा जो हायड्रोजन आहे तो इथे ऍड होईल CHOH अँड CH3. तुम्हाला काय मिळालं, सेकंडरी अल्कोहोल मिळालं. सो दिस इज सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल, सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल मिळालं तुम्हाला. ओके, आता इथे बघा इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड जो आहे त्याच्यामध्ये 2 कार्बन ऍटम आहेत आणि ऍसिटल्डिहाइड मध्ये 2, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मध्ये 4 मिळाले बघा, 1 2 3 4 कार्बन ऍटम मिळाले. ओके, आता इथे सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल तुम्हाला मिळालेला आहे. आता जेव्हा आपण इथे फॉर्मल्डिहाइड यूज केलं, ओके, आणि तुम्ही इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड जेव्हा तुम्ही बरोबर जर फॉर्मल्डिहाइड तुम्ही ट्रीट केलं तर तुम्हाला प्रोडक्ट मिळत होता N प्रोपाइल अल्कोहोल. ओके, म्हणजे तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळत होतं. पण जेव्हा तुम्ही ऍसिटल्डिहाइड घेता तेव्हा तुम्हाला इथे सेकंडरी अल्कोहोल मिळते. म्हणजे बघा इथे जर तुम्ही फॉर्मल्डिहाइड जर यूज केलं तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. ओके, आता फॉर्मल्डिहाइड जे आहे ते असं आहे, कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, सो तुम्हाला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. फक्त तुम्ही जर फॉर्मल्डिहाइड घेतलं तर अल्डिहाइडच्या जागी. आता इथे बघा तुम्ही जेव्हा ऍसिटल्डिहाइड घेता तर तुम्हाला काय मिळते, सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. आता जर तुम्हाला CH3OH जर प्रिपेअर करायचं असेल, ओके, म्हणजे मिथाइल अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असेल तर होईल का बघा, ही जर आपण मेथड यूज केली तर होईल का, तर नाही बाबा. बघा इथे अल्काइल मॅग्नेशियम हलाइड जो ग्रिग्नार रिएजंट घेणार आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट एक तरी अल्काइल ग्रुप पाहिजे, म्हणजे 1 कार्बन ऍटम तिथे असला पाहिजे. आता इथे जो तुम्ही अल्डिहाइड किंवा कीटोन घेणार आहे त्याच्यामध्ये पण कार्बन ऍटम असेल. ओके, सो तुम्ही मिथाइल अल्कोहोल या मेथडमध्ये प्रिपेअर करू शकणार नाही. ओके, कारण तुम्हाला इथे कार्बनची जी संख्या आहे प्रोडक्टमध्ये ती इन्क्रीज होत जाते. ओके, सो तुम्ही इथे CH3OH जो मिथाइल अल्कोहोल आहे तो प्रिपेअर करू शकणार नाहीये या मेथडनुसार. तर तुम्हाला ह्याच्यावरती एक MCQ पण विचारला जाईल, तर तो म्हणजे कसा विचारला जाईल, वी कॅन नॉट प्रिपेअर विथ द हेल्प ऑफ ग्रिग्नार रिएजंट. ओके, म्हणजे जो हा मिथाइल अल्कोहोल आहे तो तुम्ही ग्रिग्नार रिएजंट यूज करून प्रिपेअर करू शकणार नाही. ओके, आता आपण अल्डिहाइड घेतलेला आहे, आपण आता कीटोन घेऊया. ग्रिग्नार रिएजंट इज ट्रीटेड विथ कीटोन आणि आपल्याला काय प्रोडक्ट मिळतोय तो बघूया. ओके, आता इथे मी कीटोन ग्रिग्नार रिएजंट घेते बघा, CH3, दिस इज मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. इथे तुम्ही हॅलोजन ऍटम घेऊ शकता, क्लोरीन घेऊ शकता, ब्रोमीन किंवा आयोडीन घेऊ शकता. इज ट्रीटेड विथ कीटोन घेते मी ऍसिटोन CH3C डबल बॉन्ड O CH3. ओके, आता इथे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर
इथे काय होईल बघा, हा जो अल्काइल ग्रुप आहे तो कार्बन वरती जाईल आणि MgCl जो आहे तो ऑक्सिजन वरती जाईल आणि तुम्हाला जो प्रोडक्ट मिळेल तो असेल बघा CH3 OMgCl. ओके. आणि जेव्हा तुम्ही हायड्रॉलिसिस कराल HOH इन ऍसिडिक मीडियम, ओके, तेव्हा तुम्हाला काय मिळेल बघा, हा MgCl आणि OH काय बाहेर पडेल, MgClOH प्लस तुम्हाला काय मिळेल बघा, इथे CH3 हा जो हायड्रोजन आहे तो इथे ऍड होईल आणि OH मिळेल CH3OH. ओके. तुम्हाला काय मिळालं, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता इथे बघा मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड जो आपण ग्रिग्नार्ड रिएजंट घेतलेला आहे, ओके, त्याच्यामध्ये एक कार्बन ऍटम आहे. जो तुम्ही जे ऍसिटोन घेतलेला आहे त्याच्यामध्ये 3 कार्बन ऍटम आहेत, म्हणजे 3 आणि 1 4 तुम्हाला मिळाले का बघा, कार्बन ऍटम प्रोडक्ट मध्ये 1 2 3 4 मिळालेला आहे. सो दिस इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता तुम्हाला इथे टर्शरी अल्कोहोल मिळालेला आहे. जेव्हा तुम्ही कीटोन घेता तेव्हा तुम्हाला काय मिळेल, टर्शरी अल्कोहोल मिळेल. ओके. आता इथे बघा, सपोज मी मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड ऍज इट इज ठेवलं आणि इथं सपोज मी इथाइल मिथाइल कीटोन घेतलं, C2H5 असेल इथे. ओके. इथाइल मिथाइल कीटोन जर घेतलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर तुम्हाला काय मिळेल, फक्त इथे चेंज काय होईल, हा ग्रुप होईल C2H5 असं होईल आणि इथे पण काय होईल C2H5. ओके. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, टर्शरी पेंटाइल अल्कोहोल मिळेल. ठीक आहे. आता सपोज तुम्ही जर ऍसिटोन घेतलं आणि जर इथला ग्रुप जर चेंज केला, हे ऍज इट इज ठेवलं आणि जर तुम्ही इथे CH3CH2 MgCl जर युज केलं, म्हणजे सपोज तुम्ही मिथाइलच्या ऐवजी इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड जर युज केलं तर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल, हाच मिळेल. ओके. टर्शरी अल्कोहोल मिळेल तुम्हाला, टर्शरी पेंटाइल अल्कोहोल. बघा इथे 2 कार्बन ऍटम आहेत, हे 3 म्हणजे 5 कार्बन ऍटम तुम्हाला मिळाले, 2 3 4 आणि 5 कार्बन ऍटम तुम्हाला प्रोडक्ट मध्ये मिळाले. ओके. टर्शरी पेंटाइल अल्कोहोल मिळेल तुम्हाला, टर्शरी अल्कोहोल मिळेल. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍसिटोन घेता तेव्हा तुम्हाला टर्शरी अल्कोहोल मिळतं आणि जेव्हा तुम्ही ओनली फॉर्मल्डिहाइड घेता ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर, जेव्हा तुम्ही ओनली फॉर्मल्डिहाइड ट्रीट करता तेव्हा जो तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे तो ते प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही ऍसिटल्डिहाइड किंवा दुसरं कोणतंही अल्डिहाइड घ्याल तेव्हा तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळेल. आणि जेव्हा तुम्ही कीटोन यूज कराल, कीटोन इज ट्रीटेड विथ ग्रिग्नार्ड रिएजंट, तेव्हा तुम्हाला टर्शरी अल्कोहोल मिळेल. ओके. तर इथे जी आपली प्रिपरेशन मेथड आहे अल्कोहोलची ती संपलेली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन मेथड ऑफ फिनॉल्स बघणार आहोत.